I am very sorry to say, in case of your patient, there is a complete absence of brainstem reflexes. She's brain dead. मिस्टर देसाई. हो मीच. हॅलो, मी क्षितिजा लिमाई. काल तुमचे कलीग मिस्टर परांजपे यांचा आमच्या ऑफिसला फोन आला होता. आणायचे मी इथे होतेच, सो थॉट टू हॅव वर्ड विथ यू. बोला ना. इफ यू डोंट माइंड, आपण बाजूच्या केबिनमध्ये बसून बोलूयात का प्लीज? ओके. या पेशंटच्या आई आहेत का? त्यांनाही घेऊन याल का प्लीज? चला. या प्लीज सीट. थँक्यू. ॲक्च्युली मी रिबर्थ फाउंडेशनसाठी काम करते, जस्ट ॲज अ सोशल वर्कर, टू क्रिएट अन अवेअरनेस अबाउट ऑर्गन डोनेशन. मॅडम काय बोलताय तुम्ही? अहो बायको जिवंत आहे माझी अजून, आणि तुम्ही आम्हाला हे ऑर्गन डोनेशनबद्दल सांगताय? सर, सत्य किती भयानक असले तरी ते मान्य करण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नसतो. फक्त जर का आपण ते योग्य वेळी मान्य केलं तर आपण आपल्या प्रिय व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात जिवंत ठेवू शकतो. एवढंच. आयुष्यभर पोरीला तळ हाताच्या फोडासारखं जपलं हो. आता मरता मरता तिच्या शरीराच्या चिंध्या करायची परवानगी मागू नका. माझ्याच्यानं नाही सहन होणार, ते नाही सहन होणार. आई शांत व्हा. आई मी बोलतो त्यांच्याशी. हे बघा मॅडम, तुमच्या भावना मी समजू शकतो, पण विश्वास ठेवा. ऑर्गन डोनेशनची प्रोसिजर ही स्पेशलिस्ट डॉक्टरांकडून प्रॉपर ऑपरेशन थिएटरमध्ये पार पाडली जाते. सो देर इज नो एनी रिझन ऑफ द बॉडी गेटिंग डिसफिगर्ड. आणि यातूनही जर का तुम्हाला शंका असेल तर यू कॅन सी द बॉडी आफ्टर ऑर्गन डोनेशन. अँड बिलीव्ह मी, यासाठी डोनरच्या फॅमिलीला कुठल्याही प्रकारचा चार्ज पे करावा लागत नाही. एक्सक्यूज मी. हॅलो. या आय रिमेंबर. बोला. मॅडम मला माझं रजिस्ट्रेशन विड्रॉ करायचं. कारण कळू शकेल का? कारण माझ्या फॅमिलीला असं वाटतंय की उद्या मला काही झालं तर मी ऑर्गन डोनर आहे म्हटल्यावर डॉक्टर माझा जीव वाचवायचा तितकाचा प्रयत्न करणार नाही. सॉरी सर, पण कोणत्याही डॉक्टरचं पहिलं कर्तव्य त्या पेशंटचा जीव वाचवणं असतं, ना की त्याला मारून इतर पेशंटला जीवदान देणं. आईला जशी तिची सगळी मुलं सारखी असतात की नाही, तसं डॉक्टरांसाठी त्यांचे पेशंट्स. सॉरी बट स्टील आय वॉन्ट टू विड्रॉ इट. माझं माइंड चेंज झालं. इट्स ओके सर. डोनर्स हॅव ऑलवेज अन ऑप्शन टू चेंज देअर माइंड. पण ऑर्गन ट्रान्सप्लांटची वाट पाहणाऱ्यांकडे मात्र कधीच पर्याय नसतो. ऑर्गन वेळेवरती मिळालं तर ठीक आहे, नाही तर मृत्यू आहेच यापासून बसलेला त्यांच्यासमोर. बट यू डोंट वरी सर. यू जस्ट टिअर अप युअर डोनर कार्ड अँड लेट युअर फॅमिली नो दॅट यू हॅव चेंज युअर माइंड. सर, आपल्या देशात 10,000 लोकांमागे एकच व्यक्ती ऑर्गन डोनेट करायला तयार होते. आणि त्यातही जर नैसर्गिक मृत्यू असेल तर डोनरला फक्त कॉर्नी आणि स्किनच डोनेट करायची असते. पण त्यातही यांचं माइंड चेंज होतं. ब्रेन डेडची केस तर अक्षरशः हजारात एखादी असते, पण एक ब्रेन डेड व्यक्ती 8 लोकांचं आयुष्य वाचवू शकते. आपला माणूस जर का मरून देखील कोणाच्या ना कोणाच्या रूपात जिवंत राहणार असेल तर याहून मोठं भाग्य ते काय. बस इतकंच सांगायचं होतं, बाकी तुमचं चॉईस. Sorry, but I need to leave now. If you have any doubt, you can ask her. बाकी या ब्रोचरमध्ये काही फॉर्म्स आणि इन्फॉर्मेशन दिलेलीच. बट आय रिक्वेस्ट यू, थिंक अबाउट इट. मॅडम, देव न करो, पण माझ्या जागी जर तुम्ही असता तर तुम्ही केले असते तुमच्या मुलीचे ऑर्गन्स डोनेट. 3 दिवस झाले त्यांची 10 वर्षांची मुलगी ब्रेन डेड म्हणून ICU मध्ये आहे. तिचा लाईफ सपोर्ट काढणार आहेत आता. त्यांनी ऑलरेडी तिचे ऑर्गन्स डोनेट केलेत. थोड्याच वेळात प्रोसिजर सुरू होईल.
मुलगी. डॉक्टर, मला एकदाच माझ्या मुलीच्या हृदयाची धडधड ऐकू देत ना, प्लीज एकदाच. मी यात वाचले की ऑर्गन डोनेशन करायला वयाची अट लागत नाही म्हणून मीही माझं ऑर्गन डोनेट करीन म्हणते. कुणाच्या रूपात का होईना मी जिवंत राहीन फॉर एव्हर.